बेडसे केवळला आपण गेलो होतो तेव्हा पण भरपूर पायऱ्या होत्या अशाच. 1 रुपये एंट्री आहे. तर कॅश आणि ऑनलाईन दोन्ही होते, बट नेटवर्क थोडं इकडे स्लो असते असं म्हणतात. इथे जास्त आवाज नाही करायचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 9:15 वाजलेत आणि आज आपण निघालो आहे भाजी केव्ज बघायला, जिथे बौद्ध लेणी आहेत जी 2ऱ्या आणि 1ल्या शतकात तयार केली होती. तर आता आपल्याला 1-1.5 तास लागेल इथून. तर बघूया कितीपर्यंत पोहोचते. आपण थोडा थांबत पण जाणार आहे, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. आणि ऊन पण आहे आज भरपूर, त्यामुळे मी बॅग पण घेतली ज्याच्यामध्ये वॉटर बॉटल आणि थोडंसं बाकीचं सामान आहे, कॅमेराचं वगैरे, बॅटरी वगैरे. तर बघूया, आपल्याला ट्रेक पण करायला लागेल तिथे. तर किती वेळ लागतो आणि वरती पोचायला किती वेळ लागतं. तर निघूया आणि आता 9:15 वाजता प्रवासाला सुरुवात करूया. 10 वाजले आणि आपण आत्ता येऊन पोचलो आहे दारुमरे गावाजवळ. आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये कामशेतपर्यंत गेलो होतो, तर त्याच रोडने आपण जाणार आहे आणि त्याच रोडला पुढे मळवली म्हणून गाव आहे. तर तिथूनच आपल्याला लेफ्टला जायला लागेल. म्हणजे ते कार्ला केव्ज वगैरे आहे ना, म्हणजे कार्ला देवीचं कार्ला केव्जमध्येच आपल्या तिथे पण केव्ज आहेतच. कारल्याला पाहून आपण बघितलं होतं, मला वाटतं दुसराच व्हिडिओ असेल आपला. तर दापोलीनंतर आपण लगेच कारल्याला गेलो. तर तो जो व्हिडिओ आहे ना, तर त्याच्या अपोजिटमध्येच कारल्याच्या भाजी केव्ज आहेत आणि एक आपण बघितली होती बेडसे केव्ज. तर 3 लेणी जे आहेत जी 1ल्या किंवा 2ऱ्या शतकातले, ते असं त्रिकूट आहे जे इथं लोणावळ्याच्या जवळ आहे. तर आता आपण तिकडेच निघालो आहे. तर छोटी छोटी गावं क्रॉस करत आपण निघालो आहे. मागच्या वेळी आपण गेलो त्याच रोडनी पुढे आपण एक अर्धा तास जाणार आहे आणि मळवलीपर्यंत जायचं आहे आणि तिथून मग आपण हायवे सोडून लेफ्टला जाणार आहे. सोमाटणी फाटा क्रॉस करून आपण पुढे आलो आहे. वडगावच्या थोडं आसपास आहे. इथून आपल्याला सरळ जायचं आहे मळवलीपर्यंत. म्हणजे पहिलं कामशेत लागेल, जिथून आपण मागच्या वेळी गेलो होतो कोंडेश्वरला. तिथून मग थोडंसं पुढे गेलं की मळवली गाव येते आणि मळवलीपासूनच मग आपल्याला तो फाटा फुटतो आहे लेफ्टला. मळवली कारला ते जवळजवळच आहे, तिथूनच आपल्याला लेफ्टला आतमध्ये जायचं आहे. तर सुरू आहे प्रवास. 10:20 झाले. आपण सोमाटणी फाटा क्रॉस करून थोडं पुढे आलं. आज बरंच ट्रॅफिक आहे, कारण सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं हायवेला या NH-48ला ट्रॅफिक असतेच. 10:30 वाजले आणि आत्ता मी वडगाव क्रॉस करून पुढे आलो आहे. तर आज बरंच ट्रॅफिक आहे, त्यामुळं हळूहळू जायला लागते. अजून 1 तासभर तर लागेल आपल्याला असं वाटतं. बघूया कधीपर्यंत पोचते. अर्धा-पाऊण तास तरी दाखवते, पण हळूहळू जायचं म्हटल्यावर आपल्याला 1 तास लागतोच. तर बरेच लेणी आणि केव्जचे व्हिडिओज आपण बघा, म्हणजे आपल्या चॅनलवरती आहेत, कवर केलेत. जर तुम्ही बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा. त्यामध्ये कारला आहे, भामचंद्रचा खूप सुंदर ट्रेक आहे. भामचंद्र केव्जचा तुम्ही बघितला नसेल तर भामचंद्र लेणी. त्याच्यानंतर बेडसे आहे, बेडसे पण आपण बघितलं आहे. आणि आज आपण चाललो आहे भाजी केव्जला. तर बऱ्याच लेणी आपण कवर केलेत पुण्याच्या आसपासची. जर तुम्ही बघितला नसेल भामचंद्रचा व्हिडिओ, तो खूप सुंदर आहे तो पण. तर त्याची लिंक मी बटनमध्ये देतो आहे. तर बघितला नसेल जाऊन नक्की बघा भामचंद्र केव्जचा. सध्या आपण वडगाव क्रॉस करून पुढे आलो आहे. 10:30 वाजले आणि कंटिन्यू करतो आहे. आज बरंच ट्रॅफिक आहे, त्यामुळं थोडं स्लो जायला लागतं. पोचलो आहे आपण कारल्याजवळ. तर इथूनच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आता आणि आपण जाणार आहे भाज्या केव्जकडे. आणि राईटला तुम्हाला जो डोंगर दिसतोय तिकडे एकविरा आई देवीचं मंदिर आहे आणि कारला केव्ज जे आहेत ते आपण तिकडेच आहेत. आतमध्ये डोंगरामध्ये जायला लागते. तर थोडंसं इथनं हायवेपासून थोडं आतमध्ये आणि गाडी पण जाते वरतीपर्यंत. तर
तिकडे पण खूप सुंदर असं एकविरा आईचं मंदिर आहे. तर आपण आता पुढं लेफ्टनी हायवे सोडणार आहे आणि आतमध्ये आता भाजी केव्सकडे जाणार आहे. आपण हायवे सोडून खालती आलो आहे लेफ्टला आणि इथूनच आता आपण सरळ पुढे भाजी केव्सकडे चाललो आहे. रस्ता बऱ्यापैकी आहे इकडे बनवला आहे. इकडे छोटीशी नदी चालली. तर रस्ता बऱ्यापैकी आहे पण थोडासा कच्चा आहे कारण डोंगरामध्ये असल्यामुळं. तर बऱ्यापैकी झाला आहे पण तसा त्यात 80% बरं आहे. थोडं थोडं मध्ये पॅचेस येतात. थोडं मस्त झाडांमधला रोड आहे. कारण पुढे कन्स्ट्रक्शनवाला ट्रक गेला आहे मोठा, त्यामुळे सगळं धूळ 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 झाली. इकडे टू व्हीलरवाल्यांचं सगळं हाल केलं आहे. त्यामुळे मी थोडं स्लोच घेतली गाडी कारण खूपच धूळ उडत गेलं. इथं मळवलीमध्ये आलो आहे मी आणि त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तर इथं JCB आणि पुढे फाटक पण आहे. तर थोडंसं गाड्या जायचा वेट करतो आहे, मग कंटिन्यू करूया. पोचता 11:30 वाजले आणि आत्ता आपण पोचलो आहे. हा भाजीचा वॉटरफॉल आहे. थोडंच पाणी आहे आणि इथून आपण पुढे जाऊन इथनं पायऱ्या दिसत असतील तर तिथं वरती चढायला चालू करणार आहे. थोडी कॅप पण घातली कारण ऊन भरपूर आहे. तर थोडं प्रोटेक्शनची पण गरज आहे कारण आता बहुतेक बरोबर 12 वाजता 12:15 आपण वरती पोचेल. तर बहुतेक ऊन पण भरपूर असणार आहे. गाडीकडे मागे पार्क केली. भरपूर मोठं पार्किंग आहे, ते करू शकतो आपण पार्क. आणि थोडी बॅग पण घेतली कारण वरती परत काहीच नसणार आहे. तर घेऊया. आणि आपण आत्ता आलो आहे भाजी धबधब्याच्या इथे वॉटरफॉल आहे छोटा आणि इथून आपण आता पायऱ्या चढून वरती जायला चालू करणार आहे. हा भाजी धबधबा आहे. पाणी थोडंसं कमी आहे पण लोक आहेत. आता थोडं गर्दी कमी होते. आता ऑक्टोबरचा एंड आहे. इकडे मागं आपण गाडी लावली आणि थोडंसं पुढे गेल्यावरच इकडे लेणीला जायला आपल्याला रोड आहे. इकडे थोडं पाणी पडतं आहे, जास्त नाही आहे पाणी. तर इथे पण आपण इथेपर्यंत आणू शकतो गाडी. मी मागेच लावली, तिथे जागा होती भरपूर. बघा इकडे लोहगड दिसते आपल्याला मागे डोंगराच्या इथे आणि विसापूर पण इथेच आहे पलीकडच्या साईडला याच्या. आणि इथून आपण वरती लेणी चढायला चालू करणार आहे. इथे थोडंसं लिंबू सरबत पिऊया म्हणलं आणि इथून आपण आता वरती लेणी चढायला म्हणजे पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे. वरती लेणी आहेत आणि इकडेच आपण विसापूर आणि लोहगडला जायला पण हाच रोड आहे इकडे. तर 1-2 मिनटं बसून सरबत पिऊया आणि मग आपण पायऱ्या चढायला सुरू करूया. किती वेळ लागेल दादा वरती जायला? साधारणतः 15 मिनटं. 250 पायऱ्या. 250 पायऱ्या म्हणजे 15-20 मिनटात आपण जाऊ हळूहळू. 11:35 नाही 40ला आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलीत. आता बघूया किती वेळ लागतो आहे. 15-20 मिनटं म्हणत आहेत पण मला वाटतं आपण हळूहळू जाईल थांबत तर जास्त वेळ लागू शकतो. तर निघूया आणि बघूया किती वेळ लागतो आता वरती जायला. असा पायऱ्या चढत आपण वरती चाललो आहे. बऱ्यापैकी खड्या पायऱ्या आहेत त्यामुळं दम भरपूर भरतो आहे. आपण काय थोडं थांबत हळूहळू जाऊया. पण इकडे वरती आलो आहे. इथून असा व्ह्यू बघा कसा दिसतोय, मस्त. चला कंटिन्यू करूया. 11:45 झाले. 5 मिनटं आपण वरती आलो चढत. तर असा हा वरती आल्यावर इकडे आपल्याला विसापूर आणि लोहगड दिसतोय त्याच्या मागे. आणि थोडी लोक आहेत ते पुढे गेलेत. मी थोडं थांबत वगैरे चाललो आहे. बऱ्याच कड्या पायऱ्या आहेत त्यामुळे दम भरतो आहे. पण हा व्ह्यू बघा कसलं मस्त वाटतं आहे. आणि हा जो छोटा रोड दिसतो तिकडे तो पलीकडे तिकडे गडांच्याकडे जातो आहे.
चला, बेडसे केवळला पण आपण गेलो होतो तेव्हा पण भरपूर पायऱ्या होत्या अशाच, पण भामचंद्रला नाही आहेत. भामचंद्रला डोंगर आहे, प्रॉपर डोंगरचा ट्रेक करायला लागतो तुम्हाला. पण आता असं चालत चालत निघालं पुढे, तर बरंच व्यवस्थित बांधकाम वगैरे केलं आहे, त्यामुळं जास्त त्रास होत नाही. निवांत चाललो आहे आपण, गार वारं पण सुटले, मस्त वाटतं. तर 11:50 झाले, आपण पोचलो आहे. इथूनच एंट्री. आता इथे केव्ज आहेत. असे तिकीट भेटते, 25 रुपये एंट्री आहे. तर कॅश आणि ऑनलाईन दोन्ही होते, बट नेटवर्क थोडं इकडे स्लो असते, तर कॅश आणली तर लवकर होऊन जाते. हा जरा इकडे मस्त. इकडनं आपण इथं ऑफिस आहे तिकीटचं, आणि इथून आता आपण पोचलो आहे. आपण आता एंट्री गेटलाच आहे लेण्यांच्या. तर अशी ही लेण्यात आतमध्ये जाऊन पाहूया. आपण आता एंट्री गेटवर आहे, इथून आतमध्ये एंट्री आहे. तर अशी ही 3 नंबरची लेणी आहे तिथली, लोणावळा भागातली. याच्या आधी आपण बघितली होती कार्ला आणि बेडसे. तर आत्ता ही भाजी लेणी. तर आतमध्ये जाऊन पण बघूया आपण अजून काय काय आहे आतमध्ये, कसं चैत्यग्रह आणि विहार वगैरे आहेत. तर जाऊन आता आतमध्ये बघूया. एंट्री केलीत ना, तिकीट दाखवून आत आलं आहे, आणि हे तुम्हाला आतमध्ये इथं आतमध्ये जाऊन पण बघूया. तर हे आहे चैत्यग्रह, आणि हे बाकीच्या सगळ्या साईडला दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे विहार आहेत. म्हणजे जेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या सेंचुरीमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार सुरू होता, तेव्हा जे मॉंक्स होते त्यांना राहायसाठी आणि जेव्हा ते ट्रॅव्हल करत असतील त्यासाठी ही व्यवस्था त्यावेळी केली होती. पाणी वगैरे, म्हणजे जे हौद आहेत, छोटे कुंड असतात, ते पण या दगडामध्ये कोरलेले असतात. आणि असं हे आहे भाजी लेणी. इकडे एक चैत्यग्रह आहे आणि बाकी सगळे इकडे विहारात्मक, आणि इकडे पाण्याचे कुंड वगैरे छोटे छोटे आहेत, जे पावसाचं पाणी असेल ते इकडे स्टोअर होतं. तर थोडंसं पुढे पण आपण चालत जाऊन बघूया काय काय आहे, आणि आधी आपण चैत्यग्रहामध्ये दर्शन घेऊन वगैरे येऊया. आपण आत्ता चैत्यग्रहाच्या आतमध्ये आलं. हे पूर्ण दगडांमध्ये कसं कोरलं आहे बघा, आणि हे त्यावेळेचं म्हणजे बौद्ध धर्माचे हे मंदिर असतं, तर याला चैत्यग्रह असं म्हणतात. इथे जास्त आवाज नाही करायचा, कारण मंदिर आहे, त्यामुळं आपण इकडनं जाऊन फक्त मागून दर्शन घेऊन येऊया, आणि इकडून आपण परत आलो आहे. अशी आतमध्ये ही विहार आहेत. तर इथे आराम करायसाठी वगैरे ही जागा असायची. ते अंधार आहे पूर्ण, थोडा लाईटने दाखवतो, दिसतं आहे का नाही दिसत आहे, इकडचं तुम्हाला दिसेल. तर असं हे बसायसाठी वगैरे जागा होती, आणि ही पूर्ण दगडामध्ये. तर हे त्यावेळेचे विहार आहेत. तर ही त्यावेळी त्यांना राहण्यासाठीची सोय होती. असे बरेच आहेत तिकडे. हे सगळे असे विहार तुम्हाला इथे बघायला मिळतील. इकडे व्हेंटिलेटरसाठी खिडकी पण ठेवली, तर बऱ्यापैकी हवा आणि प्रकाश येत असतो. असं हे विहार आहे जिथे बौद्ध मॉंक्स जे होते ते विश्राम करायचे. इकडे थोडी साफसफाई वगैरे सुरू आहे, कारण आता सकाळची वेळ आहे, म्हणजे दुपार झाली तशी. आणि हे पूर्ण बघा आता बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल, इकडे उजेड पडला आहे. तर हे कसं पूर्ण दगडामध्ये बनवलं होतं. असे हे बऱ्यापैकी इकडे विहार आहेत सगळे. इथून पण आतमध्ये आहेत, आपण इथल्या जाऊन बघितलं, आणि इकडे पण आहेत आतमध्ये, आणि पलीकडच्या साईडला पण आहेत. तर असं हे पाणी पडते, कारण आता पाऊस जास्त थांबला आहे. असे हे इथले सगळे विहार आहेत, जिथे बऱ्यापैकी भरपूर जागा होती, जिथे बौद्ध जी मॉंक्स होते ते आराम करायचे. इथे पण तुम्हाला 6 दिसत आहेत. 6 नाही, हे अर्धवटच आहे, तर 5 तर आहेत. तर असे बऱ्यापैकी विहार भरपूर आहेत इथे, जे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये बनवले होते. म्हणजे जवळजवळ 1800 ते 1900 वर्ष जुनी हे सगळे विहार आणि चैत्यग्रह आहेत.
इकडून आपण विहार वगैरे बघून आलो आणि इकडे थोडी जागा आहे जायला. मग इकडे काय आहे ते आपण बघूया थोडं पुढे जाऊन. इकडे मला वाटते वॉटरफॉल वगैरे असेल, तर आपण असं इकडे विसापूर आणि लोहगड आपल्याला दिसत आहेत वरती. तर इकडे पण मला वाटते चैत्यग्रह वगैरे असेल, तर ते आपण बघूया आणि मग परतीचा प्रवास सुरू करूया. इकडे मागे आपण स्तूपा बघितला आणि त्याच्या मागे मग विहार आणि चैत्यग्रह आहे. तर इथे थोडासा छोटा वॉटरफॉल आहे, तर म्हटलं जाता जाता चक्कर टाकून जाऊया. तर इकडे पाणी कमी आहे, आता पाऊस थांबत आला आहे त्यामुळं. तर इथे बघूया, बऱ्यापैकी आता पाऊस थांबत आला आहे त्यामुळं जास्त पाणी नाही आहे. इकडे छोटा वॉटरफॉल दिसतो तुम्हाला आणि असा हा परिसर. तर इकडे हिरवेगार झालं आहे. इकडनं आपण आलो आणि इकडे काय बघूया. इकडे पण विहार आहेत. मागे छोटासा वॉटरफॉल आहे, तर पाणी कमी आहे. तिथे 2 मिनिट थांबून मी आता पलीकडे जिथे चैत्यग्रह आणि स्तूपा वगैरे तिकडे चाललो आहे. इथे स्तूपा आहेत जे आधीचे आहेत, आधीच्या काळातल्याच आहेत त्या पण. तर बऱ्यापैकी आपलं बघून झालं आहे. आता आपण खाली उतरायला सुरुवात करूया. इकडे अशी ही स्तूपा आहेत. मला वाटतं हे जेव्हा तिकडे मेन स्तूपा बनवायचा होता ना, त्यावेळी हे त्यांनी बनवलेले आहेत. काही अर्धवट पण आहेत. चला, इकडे आपण आता मेन जी विहार आहे तिथे आलो आहे आणि चैत्यग्रह. तर आपण आता इथे 2 मिनटं बसूया. बरंच ऊन आहे, तर म्हणाला थोडं 5-10 मिनटं बसतो. इथे जागा आहे आणि असं मस्त इकडे पाऊस येऊन गेल्यामुळं पाणी पडतं आहे सगळीकडे आणि आज बरीच गर्दी आहे, संडे आहे त्यामुळं. आणि इकडे आपण वॉटरफॉलकडे गेलो. तर इथं मी एक 5-10 मिनटं बसलो. तर पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये जेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार सुरू होता, तेव्हा अशी बरीच लेणी पूर्ण भारत, चायना, व्हिएतनाम अशा सगळीकडे जिथे बौद्ध मॉन्क्स ट्रॅव्हल करत होते, तर तिकडे बनवण्यात आली होती. तर पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात जास्त उत्खनन कुठे झालं माहिती आहे? जुन्नरला. हो, सगळ्यात जास्त जी लेणी आहेत किंवा खोदकाम झालं आहे बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये, ते जुन्नरमध्ये झालं आहे. तर अशी ही 1800 ते 1900 वर्ष जुनी ही लेणी आहेत. तर ज्यावेळी बौद्ध धर्माचा प्रसार सुरू होता, त्यावेळी ते लोक म्हणजे जे मॉन्क्स होते, संत होते, बौद्ध संत, ते या जागेंचा वापर करायचे आणि इथून पुढे मग प्रवास ते करायचे. तर आपलं बऱ्यापैकी सगळं भाजी लेणी एक्सप्लोअर करून झालं आहे. आता इथून आपण खाली उतरायला सुरुवात करणार आहे. 1 वाजलेत आत्ता बरोबर 12:25. तर आपल्याला बघायला तरी अर्धा तास लागला. तर झालं आपलं बऱ्यापैकी एक्सप्लोअर करून. आता निघूया. तर खाली उतरायला सुरुवात केली आपण. जास्त वेळ लागणार नाही, 10 मिनिटात पोचेल. आणि आता थोडीशी म्हणलं इथे भेळ खाऊन घेऊया. आता बरीच गर्दी झाली आहे कारण मी थोडं लवकर आलो. तर बरेच लोक जात आहेत वरती. पावणे 1 वाजले. आपण आत्ता भेळ खाऊन जर असं खाली आलं. इथनं आता गाडी दिसायला चालू झाली. 2च मिनटात मला वाटते पोचलं आता खाली. आता बरीच गर्दी झाली वरती, लोक चालले आहेत. आपण आता निघूया. आलो आहे आपण आत्ता 2च मिनटं खाली उतरतो आहे. इथे आपली गाडी दिसते पलीकडे लावली. गरम झाली असणार आहे उन्हात भरपूर. आता
चला पोचलो आहे आपण खाली गाडीजवळ. चला पोचलो आहे आपण गाडीजवळ. तर इथे पार्किंग फीज आहे 50 रुपीज जर गाडी 4 व्हीलर असेल तर. 2 व्हीलरला बहुतेक 20 वगैरे असेल. तर पोचलो आहे आपण गाडीजवळ. जर ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत आलं तर थोडं ऊन कमी होईल म्हणजे भेटेल, नाहीतर मग भरपूर गर्दी आणि ऊन असते. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत